नमस्कार सर्वांचे. न्यू अपडेट आहे. लाडक्या बहिणींच्या KYCला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ. उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत, म्हणजे 18 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत होती पहा KYC करायची. तर आता 1 कोटींवर महिलांनी अजूनही केलेली नाही आहे KYC. तर किती दिवसाची तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली आहे याची वाट न पाहता प्रत्येकाने आपली KYC लवकरात लवकर करून घेण्याची काळजी घ्यायची आहे. चला आणखीन काय माहिती आहे ती पाहूयात आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस KYC करावी लागणार आहे. त्याची 2 महिन्यांची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे. पण अजूनही राज्यातील सुमारे 1,10,00,000 महिलांची KYC राहिलेली आहे. मग सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळे आता म्हणजे शासनानेही त्यांच्या निवडणुका असल्यामुळे आता निवडणुका होईपर्यंत KYCस मुदतवाढ मिळेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे पहा. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. शासनाच्या मुदतीत योजनेअंतर्गत राज्यातील 2,59,00,000 महिलांनी अर्ज केले. त्यांना 1 जुलैपासून लाभ देण्यात आला. पण योजनेच्या निकषांनुसार पडताळणी झाल्यावर 4 चाकी वाहने, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला, वय कमी अधिक, शासकीय नोकरदार महिला, पुरुष लाभार्थी, केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी असे सुमारे 50 लाख लाभार्थी कमी झाले आहेत पहा. आता KYC केल्यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थींचा लाभ बंद होणार आहे. या चिंतेत अनेक महिलांनी KYC अजूनपर्यंत केली नाही. दुसरीकडे काहींच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सध्या अस्तित्वात नसल्याने त्यांना पहिल्यांदा आधारला मोबाईल लिंक करावा लागणार आहे. तसेच ज्या महिला लाभार्थीस पती वडील नाही त्यांचीही KYC राहिली आहे पहा. तर ज्यांची पती आणि वडील नाही आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून नवीन एक मुद्दा देण्यात येणार आहे. याच्यावरती काम सुरू आहे पहा. याचा आपणही आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला आहे आणि जर पुढची अपडेट आली तर त्याचीही आपण माहिती देणारच आहोत पहा. तर सर्वांना अशी विनंती आहे की मुदतवाढीची वाट न पाहता सर्वांनी KYC करून घ्यायची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थीस आता KYC करावं लागणार आहे. शासनाने दिलेली KYCची 2 महिन्यांची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे. अजून निम्मे लाभार्थी KYC करायचे बाकी आहेत. त्या प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता आहे. पण सर्व लाभार्थ्यांना त्यांचा लाभ पुढे कायमचा सुरू राहण्यासाठी मुदतीस KYC करून घ्यावी पहा. नव्या लाभार्थींना अजूनही नाही संधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिला योजनेसाठी पात्र आहे. त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशीही अट आहे पहा. त्यानुसार आता त्यांचे वय 21 झाले आहे. अशा लाखो मुली राज्यात आहेत. पण नव्या लाभार्थींना योजनेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे ही योजना कायमची सुरू राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहे पहा. तर कसा वाटलं ही अपडेट? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.